ब्रॉट टू यू बाय विगार्ड। धुळे लोकसभेच्या निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे। काही तास आता मतदानाला राहिले आहेत। आपल्यासोबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल, नेमका काय कसा बंदोबस्त आहे? उद्या धुळे पार्लमेंटरीचं लोकसभेचं मतदान आहे, त्या अनुषंगाने आपण मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। आपल्याकडे साधारणतः 3 कंपन्या केरळच्या आर्म पोलीस आलेल्या आहेत, 1 कंपनी आपल्याला आंध्र प्रदेशची आलेली आहे, आपल्याला 1000च्या वर होमगार्ड्स प्राप्त झालेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला बीडमधून महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमधून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त प्राप्त झालेला आहे। आपण या अनुषंगानेच प्लॅनिंग केलेलं आहे की आपण सेक्टर पेट्रोलिंग ठेवलेलं आहे, पोलीस स्टेशन लेवलचं पेट्रोलिंग ठेवलेलं आहे, RCP रिझर्व्ड आहे, आपले स्ट्रायकिंग फोर्सेस आपण ठेवलेले आहेत, जेणेकरून कुठलंही याच्यामध्ये दुर्घटना होऊ नये। संवेदनशील क्षेत्र जे आहे, जे मतदान केंद्र आहे, त्यासाठी विशेष अशी कुठली व्यवस्था आहे? आपण गेल्या 2 महिन्यापासून म्हणजे आचारसंहितेच्या लागण्याच्या अगोदरपासून आपण एरिया डॉमिनेशन मोठ्या प्रमाणात केले आहे। त्यासाठी आपल्याला बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि CRPFच्या देखील कंपन्या तेव्हा प्राप्त होत्या। त्याच्यामुळे तुम्ही जेवढे संवेदनशील ठिकाणं म्हणता तिथे मोठ्या प्रमाणात आपण ऑलरेडी एरिया डॉमिनेशन केलेले आहे। आपण याच्यामध्ये या व्यतिरिक्त देखील मोठ्या प्रमाणात म्हणजे आपण जवळजवळ 11 पिस्टल्स आपण जप्त केलेले आहेत, आपण जवळजवळ 14 तलवारी जप्त केलेल्या आहेत। आपल्याला साधारणतः 3,80,00,000च्या वर म्हणजे आचारसंहिता लागल्यानंतर 16 मार्च नंतर आपण 3,80,00,000च्या वर आपण अवैधरित्याचा माल आपण जप्त केला। याच्यामध्ये गुटखा आहे, NDPS आहे, पॉपी स्ट्रॉ आहे, अल्कोहोल आहे, लिकर आहे, हे सगळं मिळून आपण एवढं जप्त केलं आहे। एकूण जिल्ह्याभरातल्या मतदान केंद्रावर एकूण सर्व बंदोबस्तात किती कर्मचाऱ्यांचा असतात? साधारणतः कमांडोज आपल्याकडे सध्या पॅरामिलिटरीचे 400 आहेत, होमगार्ड आपल्याकडे 1000च्या वर आहेत आणि पोलीस स्टेशनमधला आणि सर्व ब्रांचेसमधला 80%च्या वर बंदोबस्त आपण सर्व इलेक्शनला वापरलेला आहे। नक्कीच मतदान प्रक्रिया ही सुरळीत पार पाडावी, निर्भीडपणे पार पाडावी, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने अत्यंत उत्तम असा बंदोबस्त या ठिकाणी धुळे लोकसभेच्या मतदानासाठी लावण्यात आल्याची माहिती या ठिकाणी SP ने दिली आहे। मनीष मासुळे, TV9 मराठी, धुळे। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।